आता बातमी आहे शेती संदर्भातली। पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घ्या असं आवाहन केळी परिषदेतून शेतकऱ्यांना करण्यात आले। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं। शिवाजी शिक्षण संस्थेच्या राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर राज्यभरातील केळी उत्पादक शेतकरी अमरावतीत पोहोचलेत। त्याचप्रमाणे केळीपासून जे उत्पादन होतात त्याचे स्टॉल या ठिकाणी उभे आहेत आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन व्हावं म्हणून चांगल्या प्रकारे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रत्येक वर्षी एक थीम घेऊन त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे फळ पिकाचा। यावर्षी केळी पिकावर घेतलं, पुढच्या वर्षी आंबा पीक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पण केळी पिकावरची एरिया वाढण्यासाठी याचा मदत शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल। आता बातमी आहे शेती संदर्भातली। पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घ्या असं आवाहन केळी परिषदेतून शेतकऱ्यांना करण्यात आले। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं। शिवाजी शिक्षण संस्थेच्या राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर राज्यभरातील केळी उत्पादक शेतकरी अमरावतीत पोहोचलेत। त्याचप्रमाणे केळीपासून जे उत्पादन होतात त्याचे स्टॉल या ठिकाणी उभे आहेत आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन व्हावं म्हणून चांगल्या प्रकारे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रत्येक वर्षी एक थीम घेऊन त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे फळ पिकाचा। यावर्षी केळी पिकावर घेतलं, पुढच्या वर्षी आंबा पीक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पण केळी पिकावरची एरिया वाढण्यासाठी याचा मदत शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल।